मंजिल आसमान की, क्या बात है. जाऊया मित्रांनो मॅच कडे. नेक्स्ट मॅच, नेक्स्ट धमाका. नालिंबे अगेन्स्ट आई एकविरा मानविलीपाडा संघ. काल प्रतीक हिने मानविलीपाडा संघ सेमीफायनल मध्ये पराभूत झाला, परंतु एक वाघ गेला तर काय झाला, दुसरा वाघ मैदानाच्या आतमध्ये आहे. चला दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्या सोबत जोडायचे आहेत, आणि तसं जर झालं नाही तो देखील ड्रेस कोड मध्ये पाहिजे, नाहीतर पेनल्टीला सामोरे जावं लागेल. सध्याच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल काय स्थिती निर्माण झाली. चला सर्वांनी सज्ज राहा आणि पुन्हा एकदा आपले शेटचे बेल्ट बांधा, आणि कारण की आपला विमान पुन्हा एकदा आता टेकअप होणार आहे एक जबरदस्त मॅच पाहण्यासाठी. नालिंबे अगेन्स्ट आई एकविरा मानविलीपाडा संघ. पंच देखील आपण पाहू शकता आमचे दिनेश मगर सर आज पंचाच्या भूमिकेत काल देखील होते, आणि या आयोजन कमिटीचा देखील ते भाग आहेत, आणि त्यांच्या समवेत सुदीप अंबावणे सर. रविदान इंग्लंड वाटतं इथल्या. तू कुठे बसलाय? चला मित्रांनो, नालिंबी संघाचे धडाडीचे फलंदाज, आक्रमक फलंदाज सचिन आणि सागर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश. पहिलाच बॉल आपण पाहिला तर अगदी स्लाइस करायचा होता त्या ठिकाणी, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. पेवनचं पहिलं षटक सुरू आहे, थर्ड मॅन ठेवलेला आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ ठेवलेला आहे डीप मध्ये. ऑन साइडचा विचार केला तर फाईन आहे, ऑन साइडला काऊ कॉर्नर रिझर्व 30 सर्कलच्या आतमध्ये, आणि लॉंग ऑन आहे. इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला, हा बॉल डॉट आपल्याला पाहायला भेटतो. हॅलो, ओ सांगितलं मी पार देणार आहे बा पार. तर गावदेवी ओझरली संघ आपला कोल्ड्रिंक्स आपण घेऊन जायचंय. गावदेवी ओझरली संघ. थँक्यू. ओ वाडा फिल्डिंग, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे, अगदी फॉलो थ्रो मध्ये, अगदी चिवट खेळाडू आहेत. प्रकाश, आकाश, क्या बात आहे. काल नालिंबे संघ याच मैदानावरती 99 धावा ठोकून गेला आणि स्पर्धेला देखील निरोप देऊन गेला. बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, काय गोलंदाजी होते, जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. चेंडूला असं वाटते ना की चेंडू त्याच्या हातामध्ये अगदी गोटी सारखा त्यांनी बनवलेला आहे. ज्या दिशेनं तो चेंडू टाकतोय तिथे मात्र असरदार चेंडू तो टाकत आहे. लाईन लेंथ अगदी परफेक्ट आपल्याला पाहायला भेटत आहे. इथे मात्र फटका पाहू शकता आपण, फसलेला फटका आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडलाय. झेल फलंदाज फेल. पहिला धक्का नालिंबी या टीमला. नवीन फलंदाज आतिश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. कारण की आपण पाहिलं तर सध्याच्या काळामध्ये आपण पाहिलं सर्वांच्या जर्सी नक्कीच आपल्याला पाहायला भेटत असतात. एक काळ मात्र होता त्या काळामध्ये जर्सी नसली तरी चालायची, परंतु सध्याची स्थिती क्रिकेटची आपण पाहिलं तर अगदी चुकीचे दिवस आलेले आहेत. एखाद्या मुलाला त्याचा आई वडील म्हणेल की बाबा काही करू नको परंतु क्रिकेट खेळ,
इतके सुगीचे दिवस क्रिकेटला आलेले आहेत. व्हाईट बॉल पंचांचा इशारा. कारण की आपण जर पाहिलं तर ट्रॉफी देखील असतात, पारितोषिक देखील चांगली असतात आणि सर्व काही ग्लॅमरस असतं आणि लाईव्ह टेलिकास्ट देखील मॅचेस आपल्याला पाहायला भेटत असतात आणि कुठेतरी आपल्या या खेळाडूचं, आपल्या मुलाचं, आपल्या भावाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला भेटत असतं. आणि खऱ्या अर्थानं आपली माय माऊली ज्या वेळेला आपल्या भावाचं, आपल्या मुलाचं प्रदर्शन पाहत असते ती देखील आनंदित होत असते. आज महिला दिन, त्याबद्दल आपण नक्कीच आपल्या माता भगिनींचा देखील आदर करणं फार गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण जे काय रोजच कार्य करणं फार गरजेचं आहे. कारण की सातत्यानं आपला सर्व काही संसाराचा भार त्या सांभाळत असतात. आयुष्यातील जीवनभारासाठी खूप मोठा मोलाचा हातभार त्यांचा देखील असतो. आणि आज महिला दिन. पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या धावपलिकावरती आपण पाहिली तर धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. फक्त एकच धाव, एक गडी बाद, एक विकेट. काय गोलंदाजी केली आहे आकाशने. अगदी कंजूस गोलंदाजी म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज आदित्य. हो, चांगला फटका त्या ठिकाणी गॅप मध्ये आहे. चेंडू मात्र 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. काल देखील शांतताच पाहायला भेटली होती. हो, चांगला फटका त्या दिशेनं. हो, जबरदस्त फटका त्या ठिकाणी. बॅक टू बॅक सेकंड इन रो दुसरा चौकार आपल्याला पाहायला भेटलाय. सचिन, काल देखील सचिन खूप चांगला परफॉर्मन्स करत होता श्रीराम स्पोर्ट कोंढिरे संघाचा. बॅट मधून नाही तर काल गोलंदाजीमध्ये त्यांनी चमक दाखवली. झेल देखील त्यांनी काल चांगल्या पकडल्या. काल सर्वांचं प्रदर्शन आपल्याला चांगलं पाहायला भेटलं. मच्छेंद्र असेल, तुमचे रामचंद्र असतील, रोहित असेल, सर्वांचं परफॉर्मन्स लाजवाब आपल्याला पाहायला भेटलं. ओ टॅप केला त्या ठिकाणी. चेंडू बॅकवर्ड पॉइंटला सरकलाय. ओ बंबलने झाली त्या ठिकाणी. चेंडू मात्र काही कलेक्ट करू शकत नाहीये. त्याचाच फायदा इथे मात्र झाला. स्ट्राईक आपल्याकडे ठेवत असताना सचिन. धावसंख्या धावपलिकावरती 11 धावा. पहिल्या षटकाची भरपाई इथे मात्र होत आहे आणि करावं लागेल. 11 धावा धावपलिकावरती आहेत. आदित्य गोलंदाजी मार्क होती. पहिलं षटक आकाशचं खूप जबरदस्त राहिलं. एक गडी बाद केला, फक्त एकच धाव खर्च केली. हो, इथे मात्र खोदून मारलेला फटका त्या ठिकाणी. जबरदस्त फटका. चेंडू मात्र 4 धावांसाठी झन्नाटेदार चौकार. थैंक यू सो मच डीजे. देर से आए दुरुस्त आए. धावसंख्या धावपलिकावरती 15. डेड बॉल. धावांचं समीकरण चुकत असताना आदित्य वेगवान गोलंदाज अशा प्रकारचं समीकरण दाखवत असतात. धावांचा मुवमेंट चुकल्यावरती स्लॉट मध्ये घेतला आणि चेंडू मात्र आकाशामध्ये भिरकावलाय आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आई एकविरा मानिवलीपाडा खेळाडूंच्या नजर आकाशाला. षटकार.
षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. फाईनचा क्षेत्ररक्षक ओहो टप चान्स होता त्या ठिकाणी. प्रयत्न काय जबरदस्त केले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. संदेश अगदी फाईनच्या दिशेहून अगदी स्क्वेअर पर्यंत आले होते. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. या षटकामध्ये तब्बल 21 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. धावसंख्या धावफलकावरती 22. पहिल्या षटकाची भरपाई इथे मात्र झालेली आहे. काही जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी सचिन भाऊ यांच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटली. 22 धावा त्यांच्या वतीनं पाहायला भेटल्या. 2-3 चौकार 1 षटकार अशा पद्धतीनं आपल्या संघासाठी हे संजीवनी पारी त्यांच्या वतीनं पाहायला भेटत आहे. आणि आपण बोलतोय आता तिसऱ्या षटकाकडे. आकाश यांचा हा दुसरा स्पेल. कारण की ज्या अनुषंगाने आपण पाहिलं सचिन यांची बॅटिंग होत आहे त्या अनुषंगाने आकाशला येणं फार गरजेचं आहे. कारण की आकाशनं देखील पहिल्या स्पेलमध्ये त्यानं थांबून ठेवलं होतं. फक्त 1च धाव खर्च झाली होती. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा सचिन यांच्यावरती दबाव टाकण्यासाठी आकाशला या ठिकाणी पाचारण केलेले बोलवलेलं आहे. क्रिकेटची रणनीती ही आपल्याला पाहायला भेटत आहे. एक फेरा मानविले पारा संघ. हो जबरदस्त फटका. क्लासिकल शॉट नेत्रदीपक फटका. कव्हर डाइव्ह. चेंडू मात्र झन्नाडेदार चौकार. क्या बात है. तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है. अप्रतिम फटका कलात्मकता या ठिकाणी दाखवली. क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या धावफलकावरती 26 आकड्यावरती. इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न अपील केली गेली त्या ठिकाणी. शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला भेटला. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव जोडली जाईल. धावसंख्येस थोडासा भर होतोय. धावसंख्या पोहोचली 27 या आकड्यावरती. आता 10.0 सरासरीच्या गतीनं या धावा सुरू आहेत. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. आकाश गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्या षटकामध्ये आकाशनं कमाल केली होती. पुढचा बॉल. इथे मात्र इथे बघा काय झालं. परंतु कदाचित याला थोडासा हात जरी लागला असता ना तरी हा फलंदाज बाद झाला असता. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असं चित्र होत असतं. आणि आजकाल टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये देखील अशा प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला भेटत असतं. परंतु गोलंदाज कुठेतरी आपण पाहिलं तर खेळपट्टी पासून दूर होता. त्या अनुषंगाने चेंडू आणि हाताचा मात्र तिथे काही संपर्क झाला नाहीये. परंतु 1 धाव ते मात्र मिळते. धावसंख्या धावफलकावरती 28. चलो शिरडे खांबा द्वितीय फेरीमध्ये पोहोचलेला आहे. स्वर्गीय कुमार 11 कुंदे संघ द्वितीय फेरीमध्ये पोहोचलेला आहे. आणि गावदेव उजली संघ देखील द्वितीय फेरीमध्ये पोहोचलेला आहे. ठोकलाय दर्जेदार षटकार. चला चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. पंच चेंडू मागतायत कारण की चेंडू अगदी खूप जंगलामध्ये चेंडू आलाय. जबरदस्त आज महेशच्या वतीने बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. 45 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला भेटल्या. आणि दरम्यान तरी सध्याची स्थिती आपण पाहिली तर आमचे महेश सचिन दादा देखील त्याच उंबरठ्यावरती आहेत. यालाच क्रिकेट म्हणतात. आणि सातत्यानं रेकॉर्ड ब्रेक होत असतात या क्रीडा नगरीवरती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर धावाच्या मात्र आपल्याला
34 पाहायला भेटत आहेत. काल आपण पाहिलं तो उंबरणी संघाचे खेळाडू प्रदीप यांनी देखील 52 धावा ठोकल्या होत्या. म्हणजे या स्पर्धेतील अर्धशतक आपल्याला पाहायला भेटलं. आज आपल्याला अर्धशतक पाहायला मिळेल का? इथे मात्र अनुकूल वातावरणामध्ये चेंडू 4 धावांसाठी चौकार. इतका भन्नाट वेग कदाचित मला तरी वाटते या ठिकाणी आकाशला ठाऊक आहे की नाही. तिकडे फाईनकडे आपण जर पाहिलं तर चेंडू अगदी वेगाने निघून जात असतो. त्याप्रमाणे चुकीची लाईन लेंथ इथे मात्र टाकण्यात आली आकाशच्या वतीनं आणि या धावा इथे मात्र बहाल करण्यात आल्या. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा आहेत. आणि सध्या तरी 35 धावांवरती बॅटिंग करतायत सचिन. हो टॅप केलाय त्या ठिकाणी. टॅप केलाय. डायरेक्ट हिट झाला असतात चित्र वेगळं असतं परंतु डायरेक्ट हिट मात्र झाला नाहीये. धावसंख्या थोडीशी पुढे चालली आहे 39 आणि सचिन खेळतात 36 धावांवरती. 14 धावा बनवावे लागतील जर खऱ्या अर्थानं नांदेड संघाच्या प्रेक्षकांच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा इथे मात्र पूर्ण कराव्या लागतील. परंतु त्या इच्छा इथे पूर्ण होतील का? थोडस पाणी द्या मैदानाच्या आतमध्ये. षटकानंतर आपण एकवीस धावा आल्या. माफ करा. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आकाशनं मात्र 17 धावा खर्च केल्या आणि आता हे 4थं षटक. भूषण भूपेश जबरदस्त फटका. क्लासिकल शॉट दर्जेदार. इथे मात्र चौकार. काय जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. आज देखील सर्व खेळाडूंनी मंत्रमुग्ध केलं. धावसंख्या धावफलकावरती धावा 43 धावा. 43 धावा धावफलकावरती आहेत.
43 धावा धावफलकावरती आणि स्वतःच्याच सचिनच्या धावा जर आपण पाहिलं तर 40 धावा 10 धावांपासून दूर आहे अर्धशतक कंप्लीट करण्यापासून. आणि हे नक्कीच अर्धशतक कंप्लीट होणं फार गरजेचं आहे, कारण की इतका मोठा सिंहाचा वाटा ज्या खेळाडूने उचललेला आहे. इथे मात्र जबरदस्त फटका आपल्याला बाहेर भेटला. गॅप शॉट सिलेक्शन, टेकिंग गॅप किलिंग शॉट, दर्जेदार चौका. जर इथे मात्र 6 धावा काढल्या तर या स्पर्धेतील दुसरी 50 आपल्याला पाहायला भेटेल. या स्पर्धेत पहिली 50 प्रदीप उंबारणे संघाचा खेळाडू ज्याने 52 धावा ठोकल्या होत्या. ते सचिन देखील त्या उंबरठ्यावरती आहे. 6 धावांची गरज आहे अर्धशतकीय पारी खेळण्यासाठी. बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंज, फलंदाज बाद. ये तो गलत बात है. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे, नंदकिशोर. भूषण पुढचा चेंडू सामने असेल नंदकिशोर. इथे देखील आपण पाहू शकता या पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. धावसंख्येत भर होतोय, धावसंख्या पोहोचली आहे 48. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. डॉट बॉलची संख्या होत असताना धावसंख्या स्थिरावलेली 48 धावा. आज देखील आपण पाहिलं तर महेशचं देखील अर्धशतक हुकलं. सचिन आणि महेश यांचं दोघांचं अर्धशतक हुकताना आपल्याला पाहायला भेटलं, परंतु आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी झालेली आहे. चौथं षटक भूषण याचं आपल्याला पाहायला भेटत आहे. आता औपचारिकता नाहीये, आपण जर पाहिलं तर गोलंदाज कोणता निवडावा, कारण की आपण जर पाहिलं तर आकाशनं देखील दुसऱ्या स्पेलमध्ये थोडीशी नाराजी दाखवली आणि या दरम्यान एक अजून फलंदाज बाद. नंदकिशोर यांना माघारी पावलानं परतावं लागतं. नवीन फलंदाज राकेश. बच्ची यश त्या ठिकाणी लागली, कारण की धावा इथे मात्र वाढवायच्या होत्या. नामदेव रचलास पाया तुका झाला कळस. नक्की सचिन यांनी जो पाया रचलेला आहे, आता कुठेतरी कळस सरवण्याची गरज आहे. धावा बनवणं फार गरजेचं आहे. आता डेथ ओव्हरमध्ये नालिंबी संघाला चांगल्या धावा जमवण्याची गरज आहे, परंतु कुठेतरी तो प्रादुर्भाव आपल्याला पाहायला भेटत आहे. धावा इथे येत नाहीयेत. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर एकविरा मानविलीपाडा संघ चांगली गोलंदाजी, पावलाचा वापर केला त्या ठिकाणी. चेंडू मात्र ट्रॅव्हल झाले लॉंग ऑफच्या दिशेनं. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोचली आहे 49. खंबाक या ठिकाणी केलाय. एकविरा मानविलीपाडा संघानं भूषणचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. स्लॉट मध्ये फेकून दिला. पुढच्या प्लॉट मध्ये A1 क्वालिटीचा ब्रँड दाखवणारा ब्रँड टेक षटका.
या डेट ओव्हर मध्ये आता मी देखील धावा जमवेन आणि जमवणं देखील गरजेचं आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज मयूर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. 55 धावा धावफलकावरती, 55 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक मयूर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. चला वेळ खर्च करण्याचा विनंती असेल, कारण की आज आपण स्पर्धा उशिरानं सुरू केली. अगदी पहिला चेंडू 9 वाजता पडणं गरजेचं होतं, परंतु काही कारणास्तव संघ देखील उपस्थित राहिले नाहीत. कारण की जगभर महाराष्ट्रभर या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात आणि संघांना देखील कुठंतरी आर्ग्युमेंट करावं लागतं. काही खेळाडू देखील आपण पाहिलं तर अगदी व्यावसायिक खेळाडू आहेत, ते देखील इतर गावामध्ये जात असतात. त्या अनुषंगाने काही संघ मात्र उशिराने पोहोचत असतात. त्या अनुषंगाने या स्पर्धेवरती या आजच्या दिवसावरती देखील बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडू नये, त्या अनुषंगाने आपण देखील त्याची काळजी घ्या. हो, इथे जबरदस्त फटका, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. टफ चान्स होती, परंतु चेंडू मात्र थांबला नाहीये. 4 धावांसाठी चौकार. आता आतिश आणि राकेश हे 2 खेळाडू जबरदस्त बॅटिंग करतायत. टॉप ऑर्डर आपण जर पाहिलं तर डगआउट मध्ये आहे, परंतु मिडल ऑर्डर या ठिकाणी दमदार कामगिरी आपल्याला पाहायला भेटत आहे. राकेश आणि त्याच्या सोबतीला आतिश. आता आतिश या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग. हो, इथे मात्र विषेप मध्ये फटका पाहायला भेटतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र आपण पाहू शकता या पंचांचा इशारा नो बॉलचा. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांनी जो निर्णय या ठिकाणी दिलेला आहे त्याचा आपण सन्मान करणं फार गरजेचं आहे, कारण की हे पंच न्यूट्रल असतात. जे इथे मात्र थोडी चर्चा होत आहे, दोन्ही पंचांच्या माध्यमातून चर्चा होईल आणि त्यानंतर जे निदान येईल ते नक्की तुमच्या समोर मांडलं जाईल. पंच दिनेश मगर सर आहेत आणि पंच सुदीप भवणे सर या ठिकाणी चर्चा करतात आणि पंचांनी जो काही निर्णय असेल तो मात्र नक्कीच आमच्यापर्यंत घडवायचा आहे. आजचा हा 3रा दिवस आपल्याला पाहायला भेटत आहे या स्पर्धेतील आणि इथे रिव्ह्यू मात्र मिळणार नाहीये. इथे कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू मात्र उपलब्ध नाहीये. त्या अनुषंगाने ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय आहे तो मात्र इथे ग्राह्य धरला जाईल. इथे रिव्ह्यू मात्र उपलब्ध नाही. त्या अनुषंगाने सातत्याने आम्ही देखील सकाळपासूनच सूचना मात्र पोहोचवत आलेला आहोत. फलंदाज इथे बाद झालेला आहे. आपण पाहिलं तर राकेशला मात्र परतावं लागत आहे. राकेश बॅक टू द डगआउट. आपण पाहिलं तर 10 धावांची खेळी मात्र त्यांची संपुष्टात आलेली आहे. भैरवी षटकामध्ये आता फलंदाजी मार्गवरती मुरली सज्ज झालेला आहे. 6व्या क्रमांकावरती मुरली या ठिकाणी आलेला आहे. सचिन यांची खेळी खूप जबरदस्त आपल्याला पाहायला भेटली. आज त्यांचा अर्धशतक हुकलं. आज गावदेव ओझरले संघाचा महेश खांबेरे याचं देखील अर्धशतक हुकलं. परंतु या स्पर्धेमध्ये प्रदीप यानं अर्धशतकीय पारी केली, परंतु त्यांचा संघ मात्र नालिंबी संघ या स्पर्धेमध्ये नाहीये. परंतु सध्या तरी उंबारणी संघाचा प्रदीप होता, त्याने मात्र अर्धशतक ठोकलं होतं आणि काल नालिंबी संघानं 99 धावा या क्रीडा नगरीवरती ठोकल्या होत्या. परंतु हा नालिंबीचा दुसरा संघ मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त क्रिकेट त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहे. 59 धावा धावफलकावरती आहे. अगदी मजबूत स्थितीमध्ये नालिंबी संघ एक मोठं टार्गेट बनवण्यासाठी सज्ज झालाय. पुढील बॉल
ओ खेतीमध्ये परिवर्तन, डायरेक्ट यष्टांचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला भेटला. ओ युटी आउट, फलंदाज बाद. ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटेल मयूर. ही हॅट्रिक इथे संपादित झाली तर खऱ्या अर्थानं या स्पर्धेतील ही पहिली विकेट हॅट्रिक होईल. परंतु अशा मला वाटतं 4 विकेट ऑन हॅट्रिक इथे संपुष्टात आल्या होत्या, परंतु त्या हॅट्रिक पूर्ण झाल्या नाही. ही 5वी संधी आहे या स्पर्धेमध्ये. या संधीचं सोनं इथे मयूर करेल का? जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलास आणि ऑन हॅट्रिक मयूर. हो बॉल अगदी जबरदस्त होता त्या ठिकाणी. खोलवर टप्प्याचा बॉल होता त्या ठिकाणी. बॉल चांगला होता मयूरचा. आणि इथे पहा ओव्हर स्टेपिंग आणि क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहू शकता. या स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आपल्याला अतिरिक्त पाहायला भेटला त्या ठिकाणी. त्या अनुषंगाने पंचांनी इथे नो बॉल घोषित केलेला आहे. उघडा डोळे बघा नीट. फ्री आहे का पंच? यस, फ्री हिट. गरमी खूप आहे त्या अनुषंगाने आमचे सुदीप सर देखील थोडीशी देखील गरमीचा प्रादुर्भाव सहन करावा लागत आहे. आम्ही देखील दिल्ली व्यक्त करतोय. इथे मात्र आपण पाहू शकताय पंच नक्कीच आमच्याकडे बोलतात. या सिरीज वाईट बॉल. धावसंख्येत 62 धावा धावफलकावरती आणि हा फ्री हिट कंटिन्यू. आज महेशने देखील 45 धावा ठोकल्या होत्या आणि आमच्या सचिन धवनने देखील खूप चांगली बॅटिंग केली. आज 44 धावा ठोकल्या होत्या. अर्धशतक हुकलं. हो इथे मात्र ओहो थर्ड सर्कलच्या आतमध्ये फेकी चांगली झाली नाही. कदाचित यष्ट्यांवरती जर फेकी झाली असती तर चित्र थोडंसं वेगळं निर्माण झालं असतं, परंतु तसं घडलं नाही. बचपन में गोटियां काफी कम खेली है. गोटियों का खेल बहुत जरूरी है टेनिस क्रिकेट में. आपका निशाना परफेक्ट होना बहुत जरूरी है. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया 63 धावा. अर्धा बॅट फटका पाहायला भेटतो आपल्याला. त्या ठिकाणी चेंडू मात्र लॉंग ऑनचा लॉंग ऑफला आलाय आणि फेकी चांगली झाली त्या ठिकाणी. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावरती आहे 67 धावा आहेत. एक चेंडू इथे शिल्लक आणि इथे मात्र पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक चेंडू इथे मात्र शिल्लक आहे आणि धावा आपण जर पाहिले तर 65 धावा आहेत धावफलकावरती. थोडासा काही कॅल्क्युलेशन मध्ये थोडासा व्यत्यय या ठिकाणी आला, त्याबद्दल नक्कीच आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. होत असतात, प्रत्येक मनुष्याकडून चुका होत असतात. जो चुकत नाहीये तो मनुष्य नाहीये. मनुष्य जीवनामध्ये चुका होत असतात. धावा
आउटसाईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फाईन लेग त्या ठिकाणी होते, चांगले क्षेत्ररक्षण. आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली तर 66 आणि जिंकण्यासाठी 67 धावांची गरज आहे. धावा भरपूर झाल्या असत्या, कारण की आपण जर पाहिलं तर सचिन धानाचं अर्धशतक देखील हुकलं आणि ते अर्धशतक कंप्लीट झालं असतं तर कदाचित या धावा भरपूर आपल्याला पाहायला भेटल्या असत्या. जे काम काल नालिंबी संघाने केले होते 99 धावा, त्या धावा देखील आज आपल्याला पाहायला भेटल्या असत्या. परंतु 67 धावांचं हे लक्ष खूप मोठं आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण कुठल्या प्रकारची भविष्यवाणी करू शकत नाही, प्रेडिक्शन मात्र करू शकतो. ही मॅच सध्याच्या स्थितीला जर आपण विचार केली, सध्या आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर नालिंबी संघ मात्र या मॅच मध्ये दमदार स्थितीमध्ये आहे. परंतु एकविरा मानविलीपाडा संघ देखील कम नाहीये, कारण की मानविलीपाडा संघ जो मात्र सेमीफायनल मध्ये पराभूत झाला होता, त्या संघाने देखील काटेकी टक्कर दिली होती प्रतीक 11 मानविलीपाडा संघ. श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघ जो मात्र अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. आजच्या दिवसातून आपल्याला एक दुसऱ्या सेमीफायनल साठी संघ निवडायचा आहे, परंतु तो संघ कोणता असेल? प्रवीण गायकवाड, आपण नरेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आज दिनेश मगर सरांची देखील खूप दमछाक होत आहे, परंतु असं कार्य त्यांचं जबरदस्त आपल्याला पाहायला भेटत आहे. क्रिकेट आहे आणि आमचे करण मगर यांची देखील कमतरता आज आम्हाला भासत आहे. ते देखील लाईव्ह प्रेक्षेपण जर पाहत असतील बघा, विनंती असेल की चेंडू आपण पॉकेटमधून फोडून चेक करू नका. तुम्हाला चेक करायचं असेल तर पॉकेटमध्ये चेंडू ठेवून तुम्ही चेक करू शकता. 67 धावांचं लक्ष खूप चांगले या ठिकाणी सजवलेलं आहे. संघर्षाची पराकाष्ठा आपल्याला नक्कीच पाहायला भेटली आज नालिंबी संघाच्या वतीनं. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटला. बॅटचा फ्लो आपण जर पाहिला ना तर काही जबरदस्त होता. जसा बॉल पिचिंग झाला तसा बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल देखील झाला. सीमा पार दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला भेटला. सुरुवात देखील दमदार झालेली आहे. नालिंबी संघाने मात्र सुरुवात तितकी दमदार केली नव्हती. पहिल्या षटकामध्ये एकच धाव बनवली होती. एक गरीब बाद देखील झाला होता, परंतु त्या अनुषंगाने एकविरा मानविलीपाडा संघ एक पाऊल पुढे आहे. सुरुवात दमदार. येणाऱ्या षटकामध्ये देखील हीच कामगिरी पाहायला भेटेल का?
खोलवर टप्प्याचा बॉल स्लॉट मध्ये पाठवलाय त्याला पुढच्या प्लॉट मध्ये षटकार. बॅक टू बॅक 2 घणाघाती प्रहार आपल्याला पाहायला भेटले. काय जबरदस्त. आणि मागील वर्षामध्ये या खेळाडूंनी 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकले होते आणि हा विक्रम अख्खाच्या नावावरती होता. आणि त्याच विक्रमच्या उंबरठ्यावरती आता इथे मात्र नक्कीच 6 चेंडूमध्ये 6 षटकारा ठोकेल का आजच्या दिवसामध्ये. परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर बॅक टू दी बॉलर होता. थोडेसे पंच देखील बाजूला झाले. डॉट बॉलची सांगता होत आहे. स्ट्रोक चांगला सजवला होता परंतु काही जबरदस्त क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटलं. ऑन साइडला नटराज स्टाईलला स्ट्रोक पाहायला भेटतोय. कलात्मकता, भेदकता, अचूकता, चौकार. काय शॉट सिलेक्शन या ठिकाणी केलेलं आहे. अझरुद्दीनची आठवण या ठिकाणी नक्की झाली. कारण की ज्याप्रमाणे मोहम्मद अझरुद्दीन सिंग अशा प्रकारे नटराज स्टाईलनं शॉट सिलेक्शन करत होते त्याच पद्धतीनं आकाशनं देखील हा चौकार वसूल केला. आणि का नाही मागील वर्षामध्ये त्याने 6 चेंडू 6 चौकार ठोकले होते. तोच आकाश मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका इनसाइड आउट. 4 धावांसाठी खडाघाती प्रहार चौकार. आणि या दरम्यान षटक क्रमांक पहिलं समाप्त झालेले. जिंदाबाद धावसंख्या धावफलकावरती धावा 21 धावा. आई एकविरा मानिवलेपाडा संघ. आपल्याकडे थोडासा इथे वेळ आहे. आपण टॉस करून घेऊया. द्वितीय फेरीतील पहिली मॅचचा आपण टॉस करूया. चलो शिर्डी कांबा संघाचे कर्णधार आणि कुमार 11 कुंडे संघाचे कर्णधार थेट आमच्या मंचासमोर आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. श्री रवी मगर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. सामना जरा 2 मिनिटं थांबवायचा आहे. आणि ते टॉस जिंकलाय. चला मॅच ऑन करूया. टॉस जिंकला या चलो शिर्डी कांबा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. इथे मात्र आपण पाहू शकता की अगदी चेंडूला फॉलो करतोय फलंदाज ज्ञानेश्वर त्या ठिकाणी होते. हो ड्राईव्ह केला त्या ठिकाणी. हो इथे मात्र थोडीशी चकमक होऊ शकते. माघारी धावला त्या ठिकाणी. ओहो इथे देखील आपण पाहू शकताय 4 धावा. यहां से नाही तो वहां से है. 4 धावा धावफलकावरती. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा. हे क्रिकेट आहे. 4 धावा धावफलकावरती. या मॅच नंतर आपण 15 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत. त्यानंतर आपण द्वितीय फेरीला सुरुवात करणार आहोत. 15 मिनिटाच्या नंतर ही मॅच झाल्यानंतर 15 मिनिटाचा ब्रेक आपण घेणार आहोत. इथे मात्र आपण पाहू शकता अपील केली गेली. आज सचिन दादा मात्र खूप मध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. अपील बिग अपील पाहायला भेटते त्यांच्या वतीनं. वेस्टर्नच्या मागे थर्ड मॅन रिझन मध्ये आहेत. नाही विकेट किपर आहेत त्या ठिकाणी. मास्टर माइंड. हो हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु ड्राईव्ह झाले. जमिनीलगत चेंडू चाललाय त्या ठिकाणी. फटका जबरदस्त आहे त्या ठिकाणी. गॅप आहे. क्षेत्ररक्षक आले होते परंतु चेंडू तापला. 4 धावांसाठी चौकार. प्रेक्षक देखील त्या ठिकाणी
क्षेत्ररक्षण करतात. उन्हाळी काळ सुरू आहे. स्वतःची काळजी घेत जा. प्रेक्षक देखील धडपडत आहेत मॅच पाहण्यासाठी. मॅच समीकरण आपण जर पाहिले तर धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 30 असं हे समीकरण आहे. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज कैलास. ओ व्हॉट अ बॉल. बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू इतक्या वेगानं मात्र गेला होता. सरळ जाऊन त्या ठिकाणी सचिन दादांच्या हातामध्ये जाऊन विसावला चेंडू. हस्ट्यांच्या मागे मास्टर माइंड देखील आहेत. त्या अनुषंगाने गोलंदाजांना देखील काही सकाळनंतर काही सूचना मात्र येत असतात. अर्धा दाटला या ठिकाणी जबरदस्त फटका सजवला. क्षेत्ररक्षक येतील का. ओहो शरीराने चेंडू अडवला त्या ठिकाणी. 100% एफर्ट आपल्याला पार पडत. दुसऱ्या एंडला धावबाची संधी आली होती आणि संधीचं झालं सोडणं. फलंदाज बाद. आणि जी सफलता प्राप्त करायची होती ती सफलता प्राप्त करून दिली गोलंदाज कैलास. वैदेश लॉंगॉनला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिकडे क्षेत्ररक्षक आले होते चेंडूवरती. त्यांनी मात्र शरीरानं चेंडू अडवला आणि पाहता पाहता एक नाही तर दुसरी धाव घेण्याचा आत्मघाती प्रयत्न तिथे झाला आणि त्या अनुषंगाने इथे मात्र डगआउटच्या अस्त्राला जावं लागलं. फलंदाज ज्ञानेश्वरला मात्र परतावं लागलं. 6 धावाचं योगदान त्यांनी मात्र दिलं. परंतु खेळपट्टीवरती आपण जर पाहिलं तर आकाश अजूनही खेळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आतिश. ओ काय जबरदस्त फटका सजवलाय. परंतु चेंडू अगदी बॅकवर्ड पॉईंट डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हो पावलाने चेंडू अडवलाय. फंगल लेस झाली तिकडे. परंतु एक तिथे 2 धावा पाहायला भेटल्या. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना 40. हो इथे जबरदस्त बॉल त्या ठिकाणी पाहायला भेटला. टॅप केला. करणं गरजेचं होतं कारण की अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडूवरती नियंत्रण बनवता आलं नाहीये. त्या अनुषंगाने लगेचच बॅटमध्ये घालून चेंडूला मात्र थांबवलं. नाहीतर चेंडूने मात्र यष्टांचा वेध तिथे घेतला असता. एकदा मिळते. ऑन साइडला जबरदस्त फटका. गॅप मोठी आहे. चेंडू मात्र थांबणार नाहीये. येता इथे 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या पुढे चालली. धावफलकावरती धावा आपण पाहू शकता. 45 धावा धावफलकावरती आहेत. आजचा हा स्पर्धेचा 3रा दिवस. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. एकता स्पोर्ट घोटसई आयोजित एकता चषक 2025 ओस्वाद मध्ये भीम टोला वज्र टोला षटकार. काय जबरदस्त अगदी खडे स्टँडिंग डिलिव्हर केलाय आकाश. आणि याचबरोबर आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 51 धावा. आणि आता जिंकण्याचं समीकरण जर आपण पाहिलं चेंडू आणि
आता 16 धावांची गरज. थोडा ड्रिंक्स ब्रेक आपण घेऊया कारण की 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. आता 12ला 16 करायचे आहेत. 12 मध्ये 16 असं समीकरण. काय घडलं मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये? क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ आहे. जिथे सचिन दादांनी कुठंतरी त्यांचा अर्धशतक कंप्लीट केले नाहीये आणि खेळपट्टीवरती जर स्थिरावून राहिले असते, अधिक काळ जर त्यांनी व्यतीत केला असता. परंतु मी तर म्हणेन की सचिन दादांनी त्यांचं काम केलं होतं. परंतु त्यानंतर येणाऱ्या बॅट्समनला काही चांगल्या धावा ठोकल्या नाहीये. कुठे डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला भेटले, त्याचाच फायदा इथे मात्र झाला. आई एकविरा मानविलीपाडा संघाला. आणि क्या बात आहे, आकाश ने देखील 40 धावा सध्या तरी ठोकलेल्या आहेत आणि तो देखील अर्धशतकेच्या उंबरठ्यावरती आहे. 10 धावांपासून दूर आहे अर्धशतकीय खेळीकरिता. इथे मात्र पाऊस घेतला पहिल्या चेंडूला आणि अफवाल इथे मात्र पंचांच्या निर्णयाला इथे आव्हान दिलं जात आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतो. डॉट बॉल येतो. अतिश हो वॉट अ फिल्डिंग. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आणि अशा मोमेंटला जर तुम्ही असं क्षेत्ररक्षण कराल तर लाजवाब. दहाला 15 धावांची गरज आहे. 10 मध्ये 15 आणि अतिची गोलंदाजी खूप जबरदस्त ठरेल. हे षटक खूप जबरदस्त असेल. स्लॉट मध्ये बॉल त्या ठिकाणी लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी चुकी झाली आणि चेंडू सीमा पार. हा आलाय संघर्षाचा शंखनाद फुकणारा षटकार. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका उठाना पड़ता है. 58 धावा धावफलकावरती आणि आता 9 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि त्याच्या सोबतीला आदित्य. बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु दुसऱ्या एंडला काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. एक धाव इथे मात्र मिळते. धावसंख्येत भर होतो. धावसंख्या पोहोचते 59 आणि आता जिंकण्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर 8 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. गोकुळ टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी. ओहो काय प्रयत्न आहे त्या ठिकाणी. मला वाटतं आदित्यचा प्रयत्न असावं की आकाशला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न. आणि कधी कधी हे प्रयत्न देखील निष्फळ होत असतात. कारण की वाटते की एखाद्या खेळाडूला की आपल्या खेळाडूचा नाव जो मात्र या स्पर्धेमध्ये उंचवावा. परंतु दुसऱ्या बाजूला आकाश देखील सांगतो यस ओके तुझ्या जागेवरती तू रिलॅक्स राहा. माझा अर्धशतक आलं नाही तरी चालेल, परंतु संघाचा विजय मात्र फार महत्वाचा असतो. अर्धशतकी हुकली तरी चालेल. हे वीरेंद्र सेवाग यांचं ध्येय ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटले. त्या ठिकाणी लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला भेटतो. चेंडू वैदिशला मारला त्या ठिकाणी. आता मात्र इथे एकच धाव मिळेल. स्ट्राईक वरती आहे फलंदाज आकाश जो ऑन हॅट्रिक 50 वरती आहे. ऑन 50 वरती आहे. परंतु नक्कीच आपण पाहूया त्याची ही 50 कंप्लीट इथे होईल का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. चार षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. थोडं आपण विश्लेषण न करूया. या ठिकाणी आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 21 धावा खर्च केल्या. गोलंदाज ऋषीनं थोडासा महागडा ठरला. त्यानंतर आतिशनं मात्र 16 धावा खर्च केल्या. कैलासनं मात्र 14 खर्च केला. परंतु पुन्हा एकदा आतिशला मात्र दुसरा स्पेल दिला. त्यांनी मात्र या षटकामध्ये 9 धावा खर्च केला. आणि सध्याची स्थिती मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकताय. आता 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. जिंदगी अपने दम पे मुकम्मल हो पाती है, औरों के दम पे तो सिर्फ जनाजे उठा करते हैं.
स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या हिमतीवरती विश्वास ठेवून जर तुम्ही खऱ्या अर्थानं पुढे जाल तर देव देखील तुम्हाला दोन्ही हाताने उजळी भरून यश देईल. आणि सध्या तरी कोणता संघ हे यश स्वीकारण्यासाठी तयार होईल, कारण की क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. इथे तुम्हाला तुमची कन्सिस्टन्सी, तुमची निरंतरता, तुमचे प्रयत्न सातत्याने दाखवावे लागतील. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची गरज आहे. आणि मिस्टर सचिन जो मात्र 3 धावांपासून दूर आहे. आदित्य स्ट्राईक वरती. सध्या तरी आदित्यचा विचार केला तर 5 धावांवरती बॅटिंग करतो. हो, इथे मात्र बॅट मोठा फटका खेळायचा होता त्या ठिकाणी, परंतु एकच धाव तिथे घेईल का? यस, 1 धाव मिळते आणि सचिनला, आकाशला मात्र या ठिकाणी स्ट्राईक येते, जो फक्त 3 धावांपासून वंचित आहे. जर 3 धावा इथे मात्र आल्या तर कदाचित डकआउट मध्ये खूप आनंदाचं वातावरण होईल आणि एक असा विजय निर्माण होईल, भूतो ना भविष्यती असा विजय इथे मात्र निर्माण होईल आणि येणाऱ्या संघांवरती देखील दडपण निर्माण होऊ शकेल. 5 चेंडू 6. हो, इथे मात्र आपण पाहू शकता तो प्रयत्न होता आकाशचा, परंतु चेंडू मात्र आला कार्पेट. 1च धाव मिळेल. मॅच या ठिकाणी रंगेल. अजून काही डॉट बॉल या ठिकाणी जर आले, 1-2 डॉट बॉल आणि मॅच मध्ये नक्कीच कमबॅक होईल. सध्या तरी स्थिती अशी आहे की 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल इथे आत्मविश्वास वाढेल आणि एकविरा मानिवलीपाडा संघाचा. बॉल, जबरदस्त बॉलिंग. काय क्रिकेट आहे, काय मॅच या ठिकाणी रंगते. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर, आयुष्यभर पुरत असते. तालीम नहीं दी जाती है परिंदे को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. डेड बॉल आपल्याला पाहायला भेटत आहे. पावलांचं समीकरण थोडंसं चुकतंय या ठिकाणी. विशाल. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. 3 मध्ये 5. स्ट्राईक वरती फलंदाज आदित्य. 3 चेंडू 5. व्हाट अ बॉल. काय बॉल त्या ठिकाणी टाकला. इथे मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये भास आलाय. सचिन धावांचा प्रयत्न पहा. आज संपूर्ण काही पणाला लावण्याचा प्रयत्न करतायत. 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. आता मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक झालेला आहे नालिंबी संघाचा. काय जबरदस्त मॅच झाली. जी स्थिती आपण पाहिली तर पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिले तर नालिंबी संघाने देखील पहिले षटक खूप जबरदस्त संघर्षपूर्ण गाथा त्या षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटली आणि ह्या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये आई एकविरा मानिवलीपाडा संघाच्या वाट्याला हे संघर्ष येत आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन असं हे क्रिकेटचं समीकरण. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर.